पालकांनी आता थोडं थांबून विचार करायला हवं की आपण कशाच्या मागे पळतोय. आपल्याला नेमकं काय हवंय. कधी कधी स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा की मला माझ्या मुलांकडून काय अपेक्षित आहे. कारण अपेक्षा स्पष्ट असतील तर मार्ग अनेक निघू शकतात. पण आधी हे ठरवा की मुलाला तुम्हाला नक्की कशा स्वरूपात पाहायचं आहे. सक्सेस, सक्सेसफुल पर्सन, पॉवर असलेला, प्रसिद्धी असलेला, पैसा असलेला, भौतिक सर्व सुखसुविधा असलेला, की एक चांगला माणूस पाहायचाय, कमिटमेंट पाळणारा, कुटुंब सांभाळणारा, दोन चार चांगले मित्र जपणारा, समाजात स्वाभिमानाने जगणारा, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम असा, सक्षम असणारा, की हे सगळंच हवंय आपल्याला. तर सगळ्यात शेवटी एक प्रश्न हवाय जो तुम्ही स्वतःलाही विचारायला हवा. आयुष्याचा अंतिम गोल काय आहे. तर शेवटी उत्तर सापडेल तुम्हाला. खुश राहणं, आनंदी राहणं, सगळ्यात शेवटचा गोल, पण खूप साऱ्या धावपळीनंतर समजलेलं. मग एक काम करायला हवं, आपलं मूल सतत आनंदी कसं राहील याकडे लक्ष द्यायला हवं. कारण आनंद आणि खुशी असेल की बाकीच्या गोष्टी आपोआप येतात. यशस्वी माणूस आनंदी असेलच असं नाही. सगळ्या फील्डमध्ये तो सक्सेसफुल आहे, पण आनंदी असतोच असं नाही. पण आनंदी असलेला माणूस त्याच्या परीने तो सक्सेसच असतो. समाज त्याला काहीही लेबल लावो, त्याने त्याला काही नाही फरक पडत, कारण तो आनंदी असतो. मूल आयुष्यात काहीही बनव, पण ती आनंदात, समाधानात आणि शांततेत जगली पाहिजे. एवढं तर प्रत्येक पालकाला वाटतं. आणि हाच सर्वात सुंदर आणि नैसर्गिक पर्याय आहे. आज आपण हल्ली एका अशा रेसमध्ये धावत आहोत ज्याला अंत नाही. तुलना, तुलना आणि तुलना. इतरांशी तुलना करता करता त्या धावत्या स्पर्धेत दमछाक होऊन माणसाचा कधी शेवट होतो कळत सुद्धा नाही. बंगला, गाडी, प्रतिष्ठा, राजकारणामध्ये उठ बस, सगळं काही असलेली व्यक्ती सुद्धा जेव्हा एकटी बसते तेव्हा काहीतरी हरवलेलं असतं आणि ते शोधत असतं ते. कारण आतून एक रिकामं पण असतं, कुठंतरी काहीतरी मिस झालेलं असतं. आणि दुसरीकडे आनंदी माणूस फार मोठ्या यशावर, फार मोठ्या पदावर असेल असं नाही, तो एक आंतरिक समाधान घेऊन जगत असतो. समाजात अशी किती उदाहरणं आहेत. खूप पॉवर आहे, प्रसिद्धी आहे, पैसा आहे, पण तरीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि आपल्याला प्रश्न पडतो एक समाज म्हणून की सगळं तर उत्तम होतं, पैसा, अडका, प्रसिद्धी, बंगले, गाड्या, मग काय होतं नेमकं. का झालं असं. का अंत करून घ्यावासा वाटला. कारण आयुष्यातला आनंदच हरवलेला असतो. मग आपण मुलांवर काय संस्कार करायला हवेत. चांगला माणूस बनवून देशाप्रती आपलं कर्तव्य निभावणारा असणार आहोत. आता देशाप्रती कर्तव्य निभावायचं म्हणजेच सीमेवर जाऊन लढलंच पाहिजे असं नाही. सुज्ञ पालक हे जाणतो की आपल्या देशात कितीतरी आपल्या फील्डवर करू शकणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपण पालकांना वारंवार विचारात घेऊन चर्चा करून त्यांनी मुलांमध्ये त्या रुजवायला हव्यात. मुलाला संवेदनशील बनवायला हवं. हे सगळं करताना ही एका दिवसाची गोष्ट नक्कीच नाही. अर्थात हे सांगणं पण सोपं आहे, पण पालक बनणं आणि शेवटपर्यंत पालक म्हणून जबाबदारी सांभाळणं स्किलफुल वर्क आहे. पण मुख्य पाया त्याचा आनंद हा असेल तर अतिशय सोपं होऊन जाते गोष्ट आणि तुम्ही त्या रॅट रेसमध्ये धावत नाही राहत, कारण तुम्हाला तुमचा अल्टिमेट गोल सापडलेला असतो. मुलाला एवढा विश्वास पालक म्हणून मिळायला हवा कुटुंबातून त्या, की तू कितीही चुकलास तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि कायम राहणार आहोत. असा विश्वास हे बोलून दाखवण्याची गरज नाही.
हे तुमच्या वागण्यातून कळणार नाही. आणि असा विश्वास मिळालेला मुलगा मुलगी आयुष्यात कधीच हरत नाही. कारण त्यांना माहिती असतं माझा बॅकबोन, माझा सपोर्ट सिस्टीम एकदम स्ट्रॉंग आहे. माझे आई वडील, समाज काहीही म्हणून, नातेवाईक काहीही म्हणून, माझे आई वडील माझ्यासोबत आहेत. आणि ही जी भावना आहे ही मुलाला सगळं काही दिव्य करायला पार पाडते. मूल चुकू शकतं, माणूस आहे, आपणही चुकलोय आपल्या आयुष्यात. आपण पालक झालो म्हणजे आपण सगळंच बरोबर आपल्याला येतं असंही नाही. कधी कधी काहींच्या घरामध्ये पालकांचा रोल अतिशय दहशतीचा असतो, स्पेशली वडिलांचा. मी म्हणेल ती पूर्व दिशा. मुलाचे सगळे छोटे मोठे निर्णय घ्यायलाच ते भाग पडतात त्यांच्याच पद्धतीने. नाहीतर खूप इमोशनल ब्लॅकमेलिंग असतं, कधी कधी दहशत असते, कधी कधी मुकेपणाने, तर कधी कधी स्पष्टपणे मारपीट अगदी झालेली असते त्या मुलांची. आपल्या बरोबरच्या पिढींनीही ते अनुभवलेलं आहे की वडील आणि मुलाचं नातं प्रत्येक वेळेला तसं नसतंच. बऱ्याचशा घरामध्ये तर वडिलांकडे पोहोचण्याचा मार्ग म्हणजे मधला दुवा आई असते, वडिलांपर्यंत थेट नाहीच पोहोचू शकत. मग वडील जर दहशत करणारे असतील, प्रत्येक निर्णय त्यांच्याच पद्धतीने करणारे असतील, तर हेच मूल जेव्हा एक माणूस म्हणून तयार होतो त्यावेळेस त्या पालकांशी तो कसा वागतो. तुम्ही मला सगळं तुमच्या मनाप्रमाणे करायला भाग पाडलं आणि कळत नकळत तुमच्यामुळं माझ्या आयुष्याच्या सगळ्या दिशा तुमच्या पद्धतीने तुम्ही तयार केल्या. आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. मग मुलाचं लग्न असेल, करिअर असेल, अगदी त्याने कोणत्या साईडला जायचं, कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा, सगळं सगळं. कधी कधी तर पालक इतके इमोशनल ब्लॅकमेल करणारे असतात, तू जर असं तसं नाहीच केलंस माझ्या पद्धतीने तर मी माझं काहीतरी करून घेईल. अशा प्रकारच्या दबावात्मक सतत वातावरणात जर ते मूल वाढत असेल, तर तो मोठा माणूस जेव्हा होईल आणि आई वडील जेव्हा म्हातारे होतात त्यावेळेस ते काय अपेक्षा करतील. ठीक आहे, प्रत्येक मूल तसं होईलच असंही नाही, परंतु कुठेतरी त्या नात्यामध्ये तो पीळ मात्र कायम असतो की आज मला हे लग्न करायचं नव्हतं, मी कमिटमेंट केली होती कुठेतरी, मला माझ्या वडिलांनी किंवा आईने ते करू दिलं नाही. किंवा मला ह्या शाखेत नव्हतं जायचं, मला इंजिनियर नव्हतं बनायचं, मला डॉक्टर नव्हतं बनायचं, मला शिक्षक बनायचं होतं, मला पायलट बनायचं होतं, पण माझ्या पालकांनी नाही बनवून दिलं मला ते. अशा दबावाखाली मिळालेली सफलता ही फक्त समाजासाठी असते, त्या मुलासाठी त्याच्यासाठी नाही. ही फक्त तुम्हाला समाजात तुमची प्रतिष्ठा मिळावी की हा ह्यांचा मुलगा बघा कसा झालेला आहे, पायलट झालेला आहे किंवा तो इंजिनियर झालेला आहे. हे कोणासाठी केलं तुम्ही? त्या समाजासाठी केलं, त्या मुलासाठी नाही केलं. आणि परत शेवटी हे ऐकायचं की एवढं सगळं केलं ह्याच्यासाठी, तर हा कसा वागतोय बघा. पण हे कोणासाठी केलेलं असतं हा प्रश्न स्वतः पालकांनी विचारायला हवा. अर्थात हे सगळ्यांना लागू पडेलच असं नाही. आताचे पालक सुजाण आहेत बरेचसे, परंतु अजूनही काही काही पालक मुलांना खूप वेगळ्या पद्धतीने हँडल करतात किंवा भावनिक दबाव टाकतात त्यांच्यावर. आणि अशा दहशतीत वाढलेलं मूल एका पॉइंटला इतकं फ्रस्ट्रेशन होऊन जातं की म्हणतं आता मला माझं आयुष्य जगू द्या, तुम्ही माझ्या आयुष्यात नाही हस्तक्षेप करायचा. ही घडलेली घटना आहे त्या गोष्टीची. लहानपणापासून जेव्हा मुलाला आपण सुधारण्याचा प्रयत्न करत असतो की हे असं नाही, असं असं नाही, असं सतत सतत, त्यावेळेस त्या मुलामध्ये एक भावना काय तयार होती माहितीये की मी जसा आहे ना तसा माझ्या पालकांना मान्य नाहीये, ते मला सतत सुधारत असतात, म्हणजे मी आवडत नाही, मी जसा आहे तसा त्यांना नाही आवडत, त्यांच्या पद्धतीने ते मला तयार करतात, माझी लाज वाटते त्यांना, माझ्यात काहीतरी कमी आहे. आणि हा विचार हळूहळू त्या मुलाचा आत्मविश्वास संपतो. शेवटी काय एवढंच सांगू शकते, मुलांना जन्म दिलाय आपण म्हणजे त्यांच्या पूर्ण आयुष्याचा ताबा नाही घेतलेला.
ते काही पपेट नाहीत आपल्या हातातले. पूर्णपणे त्यांचा कंट्रोल घ्यायला. ते एक व्यक्ती आहे, माणूस आहे, भावना आहे. त्याला त्याचं आयुष्य आहे. जन्म दिलाय म्हणजे त्याच्या आयुष्याचं स्वामित्व नाही तुमच्याकडे. त्याच्या इच्छांचा सन्मान करायला शिका तुम्ही. चूक असेल तर नक्कीच समजवा, पण योग्य पद्धतीने, माणुसकीच्या पद्धतीने. दबावात जगायला भाग पाडू नका, कारण हे बुमरँग तुमच्यावरच नंतर होणार आहे. उद्या तुमचं मूल चांगला माणूस असेल, आनंदी असेल, जीवन योग्य पद्धतीने हाताळू शकत असेल, माणुसकी जपणारा असेल, तर तेच खरं यश आहे. कारण तुम्ही कसं जगायचंय हे कळत नकळत सोशल मीडिया आणि हे मार्केट सगळं प्रोग्रॅमिंग करत राहते तुमच्यावर. कधीतरी याचा विचार करा शांत बसून की काय हवंय आयुष्यात. तर शेवटी उत्तर सापडेल. फक्त आनंदी राहणं आणि खुश राहणं हे एवढंच हवंय. त्यासाठी जगाच्या पद्धतीने, त्यांनी सांगितलेल्या मार्केटिंगने, त्या दबावात बळी पडून जगण्याला खरंच अर्थ नाहीये. थोडक्यात काय, तर पालक म्हणून मुलांना एवढा आत्मविश्वास द्या की बऱ्या वाईट सगळ्या क्षणात मी तुझ्यासोबत आहे. आणि त्यांच्याशी मनसोक्त सुसंवाद साधा. यासाठी काही पुस्तकं वाचा. जिथून जिथून उत्तम साहित्य उपलब्ध होईल ते नजरेखालून घाला. खूप साऱ्या गोष्टी कळतील. खरं तर उत्तम पॅरेंटिंग असं काही नसतं. प्रत्येक मुलाचा पिंड वेगळा आहे. आपण हे सगळं ना खूप कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे, नैसर्गिक पद्धतीने नाही. आणि हल्ली एक मूल, प्रत्येकाच्या घरात एक किंवा दोनच मुलं असतात. पूर्वी कसं खूप सारी मुलं असायची घरामध्ये, एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे कसं कोणतं मूल कुठे खेळतंय, कोणीतरी त्याला आत्या आहे, मामा आहे, कोणीतरी शेजारचे आहेत, लक्ष देत आहेत. मूल वाढतंय, त्याची संगती आहेत, गल्लीतले मित्र आहेत. आता मुलं एकलकोंडी व्हायला लागलेत. शेअरिंग करायला सुद्धा कोणी नाही. काही काही घरांमध्ये तर इतकी वाईट परिस्थिती आहे, आई वडील दोन्हीही घराच्या बाहेर असतात काम करायला आणि मूल चार भिंतीच्या आत आलेलं कुलूप लावून आतमध्ये बसत असतं. सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सगळे असतात घरात, टीव्ही आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, सगळं आहे. या सगळ्यामध्ये त्या मुलाचं बालपणच हिरावलं जातंय, कृत्रिम पद्धतीने जगवलं जातंय. मोठं माणूस सुद्धा चार भिंतीच्या आत कोंडून ठेवलं तर काय होईल. बऱ्याच घरांमध्ये ही परिस्थिती आहे. आई वडील कामाला आणि मूल चार भिंतीच्या आतमध्ये. 5वी-6वीला मूल असेल तर त्याचं ते कुलूप उघडतं, दिवसभर घरात राहतं. आई बाहेर येईपर्यंत, आई वडील येईपर्यंत घराच्या बाहेर निघायचं नाही. ही वाईट अवस्था आहे. शेअरिंग करायला कोणी नाही, मित्रमैत्रिणी नाही, काही नाही. काय होणार अशा मुलांचं? भावनिक अवस्था काय असेल? भावनिक, शारीरिक, मानसिक जी काय आहे ते विचार करायला हवा आपण. म्हणून तर हल्ली काही काही पालक आम्हाला मुलंच नको अशा टप्प्यापर्यंत आलेला आहे. अशी विचारसरणी उदयास येऊ लागली आहे की आम्हाला आता मुलंच नको. आम्ही नाही ते पेलवू शकत. त्या मुलांना वाढवणं किंवा ते जे काही त्यांच्यासाठी जे काही करणं आहे ते आम्ही नाही करू शकत. अर्थात हे चांगलं वाईट लेबल लावणं योग्य नाही. परंतु जे काही चाललेलं आहे त्याचा सारासार विचार होऊन आपण आपल्या मुलांना काय देतोय, कसं वागतोय याचा थोडासा विचार करावा. नैसर्गिक पद्धतीने जेवढं करता येईल तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कृत्रिम तुम्ही कितीही काही केलं तर शेवटी कृत्रिमतेमधून काय जन्माला येणार आहे? शेवटी आपला निसर्ग आहे तो त्याचं काम करणारच आहे. मुलांचं आणि पालकांचं नातं छान व्हावं यासाठीच हे सगळं माझं चॅनेल करण्याचा किंवा छोटे छोटे एपिसोड करण्याचा उद्देश आहे. तुम्हाला जर हे चॅनेलवरचे विचार आवडत असतील, तुमच्या उपयोगी येत असतील, तर नक्की हा व्हिडिओ
अशा पालकांना नक्की शेअर करा ज्यांना ह्याची गरज आहे, ह्या विचाराची गरज आहे. आणि आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्याही घरात असं काहीतरी आहे का? किंवा तुम्हाला कोणत्या बाबीवर असा व्हिडिओ ऐकायला आवडेल किंवा माझे विचार ऐकायला आवडतील. तर नक्कीच तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे आणि हो, मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत आहे. त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा पालक आणि मूल यांच्यातलं नातं आणि सुसंवाद चांगला व्हावा, चांगला घडावा यासाठीच हा प्रयत्न आहे. तर तुमच्या कमेंटची किंवा तुमच्या सबस्क्राईब करण्याची मी वाट पाहत आहे, की ज्याच्यामुळे मलाही छान वाटेल, की आपणही असेच काहीतरी चांगले चांगले विचार कारण एक चांगला विचारही माणसाचं आयुष्य किंवा दृष्टिकोन बदलू शकतो, हे तुम्हालाही मान्य असेल. की कधीतरी एकच विचार असतो, पण पूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो. माझ्याही अशा विचारातून जर तुमच्या आयुष्यात काही चांगला बदल घडला, तर मला खूप आनंद वाटेल. तर आणि तुमच्या मुलांसोबत तुमचं नातं जर छान झालं, तर त्याच्यासारखा आनंद मला अतिशय छान वाटेल. तर ठीक आहे. थँक फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर माझं चाइल्ड काउन्सिलिंग किंवा इतरही काही सेशन्स असतात. मी एक लाईफ कोच आहे. माझं नाव यशस्वी पुष्पा आणि मी लाईफ कोचिंग करते. तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे माझा फोन नंबर पण आहे. तुम्ही मला नक्कीच संपर्क करू शकता जर काही चाइल्ड काउन्सिलिंग किंवा इतर काही मदत माझी हवी असेल तर. कारण मी आहे एक लाईफ कोच.